Hello students, good morning to all of you. So we are studying the chemical properties obviously of aldehydes and ketones. Aldehydes and ketones चे chemical properties पाहतोय आणि त्याच्यामध्ये आपण स्टार्ट केली होती पहिला लॅबोरेटरी टेस्ट फॉर aldehydes. म्हणजे aldehydes हा फंक्शनल ग्रुप डिटरमाइन करण्यासाठीच्या लॅबोरेटरी टेस्ट आपण पाहतो. त्याच्यामध्ये आपण दोन टेस्ट पाहिल्या होत्या, तुम्हाला आठवत असतील तर. एक शिप्स टेस्ट पाहिली होती आणि दुसरी टोलन्स टेस्ट पाहिली होती. पहिल्यामध्ये शिप्स रिएजंट यूज केला होता, दुसऱ्यामध्ये आपण टोलन्स रिएजंट यूज केला होता. आज आपल्याला तिसरी पाहिजे, दॅट इज फेलिंग सोल्युशन और फेलिंग टेस्ट. म्हणजे आपण इथे फेलिंग सोल्युशन यूज करतो आणि फेलिंग सोल्युशन यूज करून आपण aldehydes जे आहे तो फंक्शनल ग्रुप हा कन्फर्म करणार, डिस्टिंग्विश करणार, डिटरमाइन करणार. एखाद्या पर्टिक्युलर कंपाऊंड मध्ये aldehydic फंक्शनल ग्रुप हा प्रेझेंट आहे हे आपल्याला जर डिटरमाइन करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, फेलिंग सोल्युशन बरोबर ट्रीटमेंट करावी लागणार आहे, रिएक्शन करावी लागणार आहे aldehydes. सो लेट्स सी द थर्ड रिएक्शन, दॅट इज फेलिंग सोल्युशन. ऑब्वियसली आपण काय पाहतोय, तुम्हाला आठवत असेल सर्वांना तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ aldehydes and ketones. Chemical properties of aldehydes and ketones. We are seeing the chemical properties of aldehydes and ketones. त्याच्यामध्ये आपण पाहत होतो लॅबोरेटरी टेस्ट shown by aldehydes only. त्याच्यामध्ये दोन आपण पाहिल्या होत्या. एक पाहिली होती शिप्स टेस्ट, दुसरी पाहिली होती आपण टोलन्स टेस्ट बाय युजिंग टोलन्स रिएजंट. तिसरी आपण पाहणार आहोत फेलिंग्स रिएक्शन ऑफ फेलिंग्स टेस्ट. अतिशय सोपे. हियर वी यूज द फेलिंग सोल्यूशन. फेलिंग सोल्यूशन आपण यूज करतो. But before seeing the failing test, you should understand what is meant by failing solution. Basically, failing solution is made up of two solutions. Failing solution A, failing solution B. Failing solution A and failing solution B. Failing solution जे आहे ते दोन सोल्युशन्स मध्ये दिले. एक failing solution A ज्याच्यामध्ये आपण काय करतो, कॉपर सल्फेट and सल्फ्युरिक ऍसिड चं मिक्सचर घेतो. कॉपर सल्फेट आणि सल्फ्युरिक ऍसिड चं मिक्सचर घेतो. आणि दुसरं जे आहे ते आहे सोडियम potassium tartarate and sodium hydroxide. Okay, so copper sulfate है, sulfuric acid है, failing solution A, and दूसरा है sodium potassium tartarate and sodium hydroxide. या सगळ्यांचा मिक्सचर म्हणजे failing solution. Failing solution. So in failing solution we generally get two types of the ions. Two types of the species which are responsible for the redox reaction. जे redox reaction cause करतात. एक म्हणजे Cu2 plus ion आणि दुसरं म्हणजे हायड्रॉक्साइड आयन OH minus ions. सो फेलिंग सोल्युशन म्हणजे काय, Cu2 plus ions आणि OH minus ions. सो तुम्हाला फेलिंग सोल्युशन कसं बनवलेलं आहे बघा, Cu2 plus आणि OH minus ions. Cu2 plus आणि OH minus ions. You will get the Cu2 plus and OH minus. म्हणजे हायड्रॉक्साइड आयन मिळते आणि Cu म्हणजे कॉपर हा +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये मिळेल. कॉपर हा काय होईल, +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये मिळेल. सो होते काय इथे, मग कॉपर हा ऑक्सिडाइज करेल aldehyde आणि aldehyde हा रिड्यूस करेल. म्हणजे aldehyde रिड्यूसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो आणि कॉपर हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो. सो सी when aldehydes reacts with failing solution, when aldehydes reacts with failing solution, ठीक है, aldehydes
are oxidized to carboxylate ion. Aldehydes are oxidized to carboxylate ion. Aldehydes are oxidized to carboxylate ion, and Cu2 plus is reduced to Cu plus. Cu2 plus conversion कशामध्ये होते? Cu plus मध्ये होते. So Cu2 plus reduction झाले आणि aldehydes oxidation झाले carboxylate ion मध्ये because of the failing solution. So see how the reaction takes place. RCHO याच्यामध्ये तुम्ही टाकताय failing solution. लक्षात घ्या failing solution. हे काय आहे? फेलिंग्स. जेव्हा तुम्ही हे सगळे मिक्स कराल ना तेव्हा फेलिंग सोल्युशन बनेल. आणि फेलिंग सोल्युशन मध्ये दोन प्रकारचे आयन्स मिळतील. एक Cu2 प्लस आयन, दुसरं OH मायनस आयन. एक मिळेल Cu2 प्लस आयन, दुसरं मिळेल OH मायनस आयन. हे लक्षात घ्या फक्त. नाउ व्हेन दिस रिएक्शन टेक्स प्लेस यू विल गेट R C double bond O O minus. This is carboxylate ion. पुन्हा ऑक्सिडेशन झालं aldehydes. Aldehyde get oxidized to carboxylate ion. Aldehyde get oxidized to carboxylate ion. Then the side product will get CO2. CO2 म्हणजे काय आहे? एक ऑक्सिजन दोन कार्बन आहे. सो ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट आहे -2. मग दोन कॉपर आहे, दोन कॉपर. मग प्रत्येकाचे किती असतात? +1 +1. तर दोघांचे +2 याचे -2 न्यूट्रलाइज झाले. सो हे +1 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये, इथे +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये होते. बर आता अजून मोजा काय काय आहे. इकडे बघा सर्वांनी ऑक्सिजन बॅलन्स करा. हे किती आहेत? RCOO. अजून एक ऑक्सिजन इकडे आला, इथे एक ऑक्सिजन. इथे 5 होते, 5 मधले एक इथे गेला, एक इथे गेला, 3च राहिले. हायड्रोजन 5 आणि एक किती राहिला? 6 हायड्रोजन आणि 3 ऑक्सिजन. सो काय फॉर्म झाला सांगा? 3H2 वॉटर. 3H2 वॉटर. सो दिस इज द रिएक्शन ऑफ aldehyde with failing solution. failing solution बरोबरची रिएक्शन आहे कोणाची? aldehydes, which is called as Fehling's test. यालाच आपण Fehling's test असं म्हणतो. It is used to determine the aldehydic functional group. It is used to determine the aldehydic functional group. Okay, and one more important thing, alpha hydroxyketone also shows this test positive because of the hydroxyl group. Alpha hydroxyketone, ऐका नोट करा, alpha hydroxyketone also shows this test. जरी ते कीटोन असलं तरी ते ही टेस्ट दाखवतं, कारण अल्फा हायड्रॉक्सी ग्रुप पुढे. तुम्ही मला अल्फा हायड्रॉक्सी म्हणजे काय असतं सर? सांगतो लगेच. ह्या कार्बनवरती हा जो कार्बन आहे, कार्बन त्याच्या ऍडजस्टंट कार्बन जो अल्फा, त्याच्यावरती जर हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असेल याला म्हणायचं अल्फा हायड्रॉक्सी ग्रुप. हे कंपाऊंड ही टेस्ट दाखवू शकतं. त्याचं रिझन हा ग्रुप होईल. कळतंय सर्वांना? कीटोनिक ग्रुपमुळे नाही तर याच्यामुळे रिएक्शन दाखवू शकतं. ठीक आहे. सो हे एक्सेप्शन आहे फक्त अल्फा हायड्रॉक्सीकेटोनचा. अदरवाइज सगळे aldehydes फेलिंग टेस्ट दाखवतील. सो दीज आर द लॅबोरेटरी टेस्ट फॉर aldehyde. आतापर्यंत आपण ह्या काय शिकलो? aldehydeच्या लॅबोरेटरी टेस्ट. ओके, 3 टेस्ट होत्या. एक होती शिफ्ट टेस्ट, दुसरी होती टोलन्स टेस्ट आणि तिसरी होती फेलिंग टेस्ट. ओके, okay, the next test or next chemical property is the laboratory test for ketonic functional group. The laboratory test for ketonic functional group. If you want to determine or distinguish the ketonic functional group, you have to carry out this laboratory test. That is sodium nitroprusside test. Sodium nitroprusside test. For this reaction, we require a reagent called sodium nitroprusside ion. सोडियम नायट्रोप्रुसाइड आयन. लक्षात घ्या, आपल्याला इथे सोडियम नायट्रोप्रुसाइड आयन पाहिजे, बरोबर ना? हा काय होणार आहे? रिॲक्ट होणार आहे कीटोन बरोबर. ठीक आहे, इन प्रेझेन्स ऑफ अल्कली लाईक NaOH सपोज आपण म्हणूया, टू फॉर्म अ रेड कलरेशन. एक कॉम्प्लेक्स फॉर्म करते विच गिव्स अ रेड कलर. सो बेसिकली नायट्रोप्रुसाइड आयन, फ्रेशली प्रिपेयर्ड नायट्रोप्रुसाइड आयन
reacts with ketones in presence of alkali to form a complex which gives a red color. So पहा काय म्हटलं मी, freshly prepared nitroprusside ion reacts with ketone in presence of alkali कळते सर्वांना, like NaOH to form red colored complex. Freshly prepared nitroprusside ion reacts with the ketone in presence of alkali NaOH to form a red colored complex. ही रिएक्शन आहे, त्याला म्हणायचं सोडियम नायट्रोप्रुसाइड टेस्ट. पण एक लक्षात घ्या मुलांनो की नायट्रोप्रुसाइड आयन जो आहे तो डायरेक्टली रिॲक्ट होत नाहीये कीटोन बरोबर. पहिल्यांदा कीटोन रिॲक्ट होणार आहे बेस बरोबर, आणि तो बेस काय करेल म्हणजे अल्कली काय करेल, जो अल्फा हायड्रोजन आहे ॲसिडिक हायड्रोजन, कार्बोनिल कार्बनच्या शेजारचा जो कार्बन आहे त्याच्यावरती असणारा हायड्रोजन तो ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि एनायन फॉर्म होईल. काय फॉर्म होईल, एनायन, आणि एनायन हा नायट्रोप्रुसाइड आयन बरोबर रिॲक्ट होईल. सो दिस रिॲक्शन विल टेक्स प्लेस इन 2 स्टेप्स. सी Step 1, NaOH abstracts alpha hydrogen from ketone to form anion. काय करते बघा, स्टेप 1 मध्ये NaOH जे आहे सोडियम हायड्रॉक्साइड जे आहे it will abstract alpha hydrogen from the ketone to form anion. anion फॉर्म करण्यासाठी ते काय करेल, अल्फा हायड्रोजन abstract करेल. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एक एग्जांपल देतो लगेच की CH3 C डबल बॉन्ड O CH3 सपोज हे काय बनवतो ऍसिटोन. अल्फा हायड्रोजन म्हणजे कोणता, हा हायड्रोजन. जेव्हा तुम्ही याच्यामध्ये काय टाकता बनवतो NaOH टाकता ड्रॉप बाय ड्रॉप. लक्षात घ्या पहिल्यांदा काय करायचंय, कीटोन आणि नायट्रोप्रुसाइड आयन मिक्स करायचे, ते शेक करायचं व्यवस्थित, and then we have to add a drop by drop alkali. रिएक्शन आधी ही होती, स्टेप ही होती आधी, पण तुम्ही रिएक्शन प्रोसेस कशी करणार आहात, you have to mix freshly prepared nitroprusside ion into the ketone and shake it well, and then add a drop by drop alkali drop by drop add करायचं. पण रिएक्शन कशी होते ते मी इथे दाखवतो. सो रिएक्शन कशी होते, NaOH म्हणजे OH मायनस आहे, हा इथला हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करेल, तुम्हाला फॉर्म झाले पाहिजे CH3 CO CH2 मायनस, याला काय नाही मिळालं. नाउ स्टेप 2 मध्ये काय होतं बघा, इन स्टेप 2 this anion reacts with nitroprusside ion. This anion reacts, तुम्हाला कळलं का, हा OH मायनस आहे आणि इथले एक H घेतला H प्लस, म्हणून इथे CH2 मायनस राहिला, बॉन्ड ब्रेक झाला तो. हा बघा आता, this anion reacts with nitroprusside ion to form red colored complex. This anion reacts with the nitroprusside ion to form a red colored complex. रेड कलर्ड कॉम्प्लेक्स फॉर्म होतं जेव्हा हे नायट्रोप्रुसाइड आयन बरोबर रिॲक्ट होणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे नायट्रोप्रुसाइड आयन लक्षात घ्या. ओके, सो दिस इज द नायट्रोप्रुसाइड आयन FeCN5 NO FeCN5 NO 2 minus. This is nitroprusside ion reacts with CH3 CO CH2 minus, this one, to form a red color complex FeCN5NO CH3 CO CH2, and here it is 3 minus. पाचा FeCN5NO CH3 CO CH2 कळते 3 minus. हे आहे कॉम्प्लेक्स आणि कोणत्या कलरचं आहे, रेड कलरचं कॉम्प्लेक्स, which
कन्फर्म्स द प्रेझेन्स ऑफ किटोनिक फंक्शनल ग्रुप. हे कन्फर्म करतं की किटोनिक फंक्शनल ग्रुप हा प्रेझेंट असायला हवा. अल्डिहाइड्स ही टेस्ट दाखवणार नाही. बरोबर. जनरली कीटोन्स ही टेस्ट दाखवते which is called as sodium nitrochloride test. I hope you all have understood. हे बघा CH3 C double bond O CHH. ठीक है. So here it is OH minus, here it is OH minus. ये OH ना, याच्यात OH minus आला. हा हायड्रोजन घेतला नाही, हा OH minus ने हायड्रोजन घेतला. हा जो चार्ज आहे इथे गेला. So CH2 minus इथे आला ना निगेटिव्ह चार्ज. लक्षात घ्या कशा प्रकारे प्रोसेस झाली इथे. आणि हे काय नाही, हे कॉम्प्लेक्स करल, हे इकडे आले फक्त याच्याबरोबर. बस फिनिश. कळतंय का? सो हे जो कॉम्प्लेक्स झाले, रेड कलर कॉम्प्लेक्स इज फॉर्म्ड. Are you getting? So this is the laboratory test for ketonic functional group. Ketonic functional group साठी laboratory test है, which is called as sodium nitrochloride test. Is it clear? Okay. Okay. So this part is done. The next and very important part is the chemical properties of aldehydes and ketones. Chemical properties of aldehydes and ketones with nucleophiles. As we all know, nucleophiles म्हणजे काय सांगायला लागलो, निगेटिव्हली चार्ज स्पीसीज. निगेटिव्हली चार्ज स्पीसीज बरोबर कशी रिएक्शन होते aldehydes आणि ketonesची ते आता आपल्याला पाहायचंय. सो with nucleophile. So very simple. I will tell you the general reaction for all the types of nucleophiles. So the reactions which we are going to study over here is chemical reactions of aldehydes and ketones. Chemical reactions of aldehydes and ketones with nucleophiles. Chemical properties or chemical reactions of aldehydes and ketones with nucleophiles. इथे लक्षात सर्वांच्या. सो म्हणजे aldehydes आणि ketonesच्या न्यूक्लियोफाइल्स बरोबर होणाऱ्या रिएक्शन. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण त्या दिवशीच पाहिलेलं आहे की aldehydes आणि ketones मध्ये कार्बोनिल कार्बन आहे which is electropositive in nature. कार्बोनिल कार्बन आहे तो काय असणार, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर मध्ये असणार. सो त्या कार्बोनिल कार्बन वरती न्यूक्लियोफाइल अटॅक करायचे. सिंपल. In aldehydes or ketones, nucleophile will attack the carbonyl carbon, because that carbon is electropositive. That carbon is electropositive in nature. कार्बोनिल कार्बन जो आहे तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. सो कोणतंही न्यूक्लियोफाइल हे अल्डिहाइड असू द्यात अथवा कीटोन असू द्यात, त्या कार्बोनिल कार्बनला अटॅक करेल. इझिली न्यूक्लियोफाइलचे ऍडिशन होईल त्याच्यामध्ये. सो हे सिंपल लॉजिक आहे. लगेच आपण पाहूया. मला सर्व लक्ष द्यायला जनरल रिएक्शन तुम्हाला दाखवून देतो. आर सी डबल बॉन्ड ओ. आर असेल किंवा एच असेल. अल्डिहाइड असेल तर एच असणार आणि कीटोन असेल तर आर असणार. कीटोन मध्ये दोन्ही अल्किल ग्रुप असतात. अल्डिहाइड मध्ये एक अल्किल आणि हायड्रोजन असतो. लक्षात येतं का सर्वांच्या? दोन्ही दाखवतात रिएक्शन. अल्डिहाइड पण कीटोन पण दाखवतात. बरं, कोणताही एखादा न्यूक्लियोफाइल जेव्हा येतो Nu- न्यूक्लियोफाइल निगेटिव्हली चार्ज स्पीसीज, ही काय करेल तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथे याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावर पार्शियल निगेटिव्ह चार्ज. हा न्यूक्लियोफाइल ह्या कार्बनला अटॅक करेल. याला अटॅक केला की ही बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजन शिफ्ट होणार म्हणजे O- होणार. आणि तो O- जर ऍसिड असेल तर पटकन H+ घेईल आणि जर बेस असेल तर जो कॅटायन अवेलेबल असेल तो घेईल. हा O- कोणता पण कॅटायन घेईल म्हणजे सोडियम असेल, पोटॅशियम असेल किंवा हायड्रोजन असेल, काही पण घेऊ शकेल. बघा सिम्पली काय होतंय म्हणून R हा C इथे कुणी अटॅक केला न्यूक्लियोफाइलने. इकडे जे R असेल तर R, H असेल तर H आणि इकडे आला O-. हा O- कोणती पण स्पीसीज घेईल पॉझिटिव्हली चार्ज, कोणता पण पॉझिटिव्ह चार्ज घेईल म्हणजे कोणता पण इलेक्ट्रोफाइल घेईल. हा कोणता पण इलेक्ट्रोफाइल घेईल. न्यूक्लियोफाइल हा जो न्यूक्लियोफाइल आहे ना, या न्यूक्लियोफाइल बरोबर एक इलेक्ट्रोफाइल असणार आहे. न्यूक्लियोफाइल असा थोडी तयार होणार, एक इलेक्ट्रोफाइल असेल तो इलेक्ट्रोफाइल हा ऑक्सिजन देऊन टाकेल O- E+.
अशी अगदी साधी सरळ सिंपल रिएक्शन असणार आहे. थोडक्यात हा बॉन्ड ब्रेक होणार, लक्षात घ्यायचं. न्यूक्लिओफाईलची आणि जो करस्पॉन्डिंग इलेक्ट्रोफाईल त्याच्या ऍडिशन ह्या डबल बॉन्डच्या अक्रॉस होणार. न्यूक्लिओफाईल कार्बनकडे जाणार आणि इलेक्ट्रोफाईल ऑक्सिजनकडे जाणार. आर यू गेटिंग? अतिशय सोपं आहे. आणि मग आता ही रिएक्शन जर समजून घ्यायची असेल तर आपण ह्याच्यातली पहिली रिएक्शन पाहूया. कशातली? केमिकल रिएक्शन्स ऑफ द अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. त्याच्यामधली पहिली रिएक्शन पाहूयात आपण. ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड HCN. हायड्रोजन सायनाइड तुम्हाला म्हटलं होतं मी केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स विथ न्यूक्लिओफाईल. सो इथे न्यूक्लिओफाईल कोणता आहे हे पहिलं समजलं पाहिजे तुम्हाला. मग कसं समजून घेणार तुम्ही ते पहिल्यांदा? HCN हा जो आहे ना HCN हा ब्रेक कसा होणार? H प्लस आणि Cn मायनस. सो सायनाइड आहे ना हा न्यूक्लिओफाईल आहे तुमचा. सायनाइड आहे ना हा न्यूक्लिओफाईल आहे तुमचा. H प्लस हा इलेक्ट्रोफाईल आहे. सो सायनाइड कार्बनकडे जाणार आणि H प्लस ऑक्सिजनकडे जाणार. सायनाइड कार्बनकडे जाईल आणि H प्लस ऑक्सिजनकडे जाईल. बरोबर ना? ठीक आहे. सो सिंपली when aldehydes or ketones reacts with when aldehydes or ketones reacts with hydrogen cyanide, cyanohydrins are formed. When aldehydes and ketones reacts with hydrogen cyanide, cyanohydrins are formed. बरोबर? cyanohydrins फॉर्म होते. इथे सायनाइड म्हणजे Cn मायनस आयन अटॅक्स. सायनाइड आयन अटॅक्स. इथे जो सायनाइड आयन आहे ना तो काय करतो सांगा चला पटकन. अटॅक करतो. कशाला अटॅक करतो? कार्बोनिल कार्बन. सायनाइड आयन जो आहे तो कार्बोनिल कार्बनला अटॅक करतो आणि मग ऑक्सिजन जो आहे तो हायड्रोजन एक्स्ट्रॅक्ट करतो. हायड्रोजन घेईल. सो H प्लस ऑक्सिजन कडे जाईल आणि Cn मायनस कार्बन कडे जाईल आणि बेसिकली कार्बन विभागाचा आपण सर्व लक्ष द्या. इकडे एक मिनिट हा बॉन्ड ब्रेक होईल. इकडे H जाईल इकडे Cn. कळलंय? जनरल रिएक्शन पाहूयात आपण लगेच. R C डबल बॉन्ड O R किंवा H आहे अल्डिहाइड किंवा कीटोन असते. जेव्हा याच्या बरोबर तुम्ही रिएक्शन करताय HCN ची म्हणजे हायड्रोजन सायनाइडची रिएक्शन करताय तर हा H प्लस असतो हा Cn मायनस असतो. हे जर तुम्ही ब्रेक केलं तर हा C प्लस आहे O मायनस आहे. प्लस प्लस Cn जाणार आणि मायनस प्लस H प्लस जाणार. सो हे बघा असं होईल. R राहिला C राहिला हा RH जे काय आहे तो राहिला. हा O आहे ना O कडे H गेला. O कडे H गेला. सॉरी हा H गेला आणि हा C आहे ना याच्याकडे Cn आला. कळलं का? सो बेसिकली काय झालं बघा इकडे तुम्हाला दाखवतो. बेसिकली काय झाले Cn मायनस ने याच्यावर अटॅक केला. हा O मायनस झाला. O मायनस ने H प्लस घेतला. Cn मायनस ने कार्बनवर अटॅक केला. ही बॉन्ड इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनकडे गेली. O मायनस झाला. O मायनस ने H प्लस घेतला. कारण इथे हे बघा 1 2 3 4 होते. हा एक बॉन्ड आल्यावर एक बॉन्ड तर जाणार ना निघून ऑक्सिजनकडे. लक्षात घ्या काय होते ते. याला म्हणायचं सायनोहायड्रिन. दिस इज कॉल्ड सायनोहायड्रिन. अल्डिहाइड असेल तर अल्डिहाइडचं सायनोहायड्रिन असेल. कीटोन असले तर कीटोनचं सायनोहायड्रिन असेल. इज इट क्लिअर? अतिशय सिंपल रिएक्शन आहे. नथिंग डिफिकल्ट इन दॅट. ठीक आहे. बघा काय झालंय कशा प्रकारचं मेकॅनिझम आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. नाउ लेट्स सी द एक्झाम्पल्स ऑफ दिस. आपण याचे काही एक्झाम्पल्स पाहूया. पहिल्यांदा एक ऍसिटॅल्डिहाइड घेऊयात. ऍसिटॅल्डिहाइड त्याची रिएक्शन जर केली याच्याबरोबर तर फॉर्म होईल ऍसिटॅल्डिहाइड सायनोहायड्रिन. बघा हे बघा हे सायनो आणि हे हायड्रिन. सायनोहायड्रिन सिंपल आहे. पाच आपण चला लक्ष द्या. ऍसिटॅल्डिहाइड वरती सांगा CH3 C डबल बॉन्ड O and H. हे ऍसिटॅल्डिहाइड बरोबर. आता
आता एक काम करूयात आपण छोटंसं, हा H इकडे खाली दाखवूया, CH3 C डबल बॉन्ड OH, म्हणजे समजून घ्यायला सोपं पडेल. इकडे बघा HCN बरोबर रिएक्शन, हायड्रोजन सायनाइड बरोबर रिएक्शन, बरोबर रिएक्शन आहे हायड्रोजन सायनाइड बरोबर. H प्लस झाला Cn मायनस झाला, इथे ब्रेक करायचा पटकन, C प्लस होईल O मायनस होईल, C प्लस होईल O मायनस होईल, मग Cn मायनस ह्याच्याकडे जाईल आणि H प्लस ह्याच्याकडे जाईल. सो इथे Cn येणार, इथे H येणार आणि हा बॉन्ड ब्रेक होणार. CH3 C OH Cn आणि खाली काय तुमचा H, हे बघा असं. सो कार्बनला Cn ची ऍडिशन झाली आणि ऑक्सिजनला हायड्रोजन ची ऍडिशन झाली, डबल बॉन्ड ब्रेक झाला. ऍडिशन अक्रॉस द डबल बॉन्ड, डबल बॉन्डच्या अक्रॉस ऍडिशन झाली, कार्बनला Cn अटॅच झाला आणि ऑक्सिजनला H अटॅच झाला. याला तुम्ही म्हणणार आहात acetaldehyde cyanohydrin. And one more important thing about this reaction is you have to use any acid or काय सांगा बेस. रिएक्शन कॅरी आउट करण्यासाठी तुम्हाला कोणताही एखादा ऍसिडिक किंवा बेसिक मीडियम यूज करता येऊ शकतं, कोणताही मीडियम यूज करता येऊ शकतं. रिएक्शन कॅन बी कॅरीड आउट. acetaldehyde पासून झालं acetaldehyde cyanohydrin, acetaldehyde cyanohydrin. म्हणलं सगळं तर इकडे बघा दाखवतो CH3 C डबल बॉन्ड OH, Cn मायनस ने ह्याच्यावर अटॅक केला, बॉन्ड इलेक्ट्रॉन पेअर इकडे गेली, O मायनस झाला, O मायनस ने H प्लस घेतली. ॲज इझी ॲज दॅट. ठीक आहे, ही झाली अल्डिहाइडची एक रिएक्शन, ही झाली अल्डिहाइडची रिएक्शन. अशी तुम्हाला कीटोनची घेता येऊ शकते. सिम्पलेस्ट कीटोन कोणता असतो? ऍसिटोन. ऍसिटोन घ्या. आणि ऍसिटोन पासून मिळणार आहे ऍसिटोन पासून मिळणार आहे ऍसिटोन सायनोहायड्रेट. ऍसिटोन पासून मिळणार आहे ऍसिटोन सायनोहायड्रेट. सो CH3 C डबल बॉन्ड O CH3 C डबल बॉन्ड O CH3 हे ऍसिटोन आहे. परत एकदा इकडे खाली जा मोठं CH3 HCN ची ऍडिशन करू हायड्रोजन सायनाइडची. हायड्रोजन सायनाइडची ऍडिशन अक्रॉस डबल बॉन्ड होणार आहे 5 पटकन. हा बॉन्ड ब्रेक होणार, O मायनस C प्लस Cn मायनस C प्लस कडे जाणार, H प्लस O मायनस कडे जाणार. हे आहे तुमचं ऍसिटोन आणि हे आहे ऍसिटोन सायनोहायड्रिन. काय आहे? ऍसिटोन सायनोहायड्रिन. लक्षात घ्या. सो कशा प्रकारे आपल्याला सायनोहायड्रिन्स फॉर्म झालेले पाहायला मिळतात या रिएक्शन्स मध्ये. ठीक आहे. सो सिंपल रिएक्शन होती हायड्रोजन सायनाइडची आणि हायड्रोजन सायनाइड्स मध्ये आपल्याला सायनोहायड्रिन्स फॉर्म झालेले पाहायला मिळाले. ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे की आपल्याला एक कार्बनची ऍडिशन झालेली पाहायला मिळते. सो सिंपल आहे ना. आपल्याला जर कार्बनची चेन इन्क्रीज करायची असेल, लक्षात घ्या, आपल्याला जर कार्बनची चेन इन्क्रीज करायची असेल तर आपल्याला सायनोहायड्रिनची ऍडिशन करता येऊ शकते. सो पहा सिंपल आहे. मग आता एक सांगा, इथे CH3 होता, C होता, CH3 होता, एक Cn वाढला म्हणजे एक कार्बन वाढला. त्याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे? हे सायनोहायड्रिन खूप इम्पॉर्टंट इंटरमिजिएट आहे. कारण ह्या सायनोहायड्रिनचं म्हणजे सायनाइड ग्रुपचं तुम्ही कन्व्हर्जन करू शकता वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपमध्ये. बरोबर. लाईक COH म्हणजे कार्बोक्सिलिक फंक्शनल ग्रुपमध्ये किंवा अमाइड्समध्ये C डबल बॉन्ड ONH2. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इंटरमिजिएट. हा Cn जो आहे ना तो खूप इम्पॉर्टंट इंटरमिजिएट आहे. इट कॅन बी कन्वर्टेड इनटू व्हेरियस फंक्शनल ग्रुप. सी इथे लिहितो मी तुम्हाला म्हणजे समजेल की जो सायनाइड आहे cyanide can be converted into various functional groups. Cyanide can be converted into various functional groups like COOH,
CONH2 etc. सो हा खूप महत्त्वाचा इंटरमिजिएट असेल की नाही, कारण तुम्हाला सायनाइड एकदा मिळाला तर तुम्हाला पुढचे ग्रुप्स मिळवता येऊ शकतात, कन्वर्जन करता येईल. तर त्याच्यामध्ये इथे लक्षात. सो दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन, दॅट इज ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. हायड्रोजन सायनाइड इज बेसिकली वीक ॲसिड. हे काय सांगा, वीक ॲसिड. जे प्रोटॉन देतात ते ॲसिड असतात हे आपल्याला माहिती. सो इट इज बेसिकली अ वीक ॲसिड. इथे लक्षात. सो दिस इज अबाउट द फर्स्ट रिॲक्शन of chemical reactions of aldehydes and ketones with nucleophiles. ठीक है. In the next lecture we will see the remaining reactions. तोपर्यंत ह्या सगळ्या रिएक्शन्स आपल्याला करायच्या. ठीक आहे. सो आज आपण इथे थांबतोय. रिमेनिंग पार्ट we will see in the next lecture. Thank you.